नमस्कार मंडळी, चला तर स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. कधी कधी आपल्याला एवढे काम असतात ना मागं, कितीही आपण ते उरकायचे केले ना तरीही आवरत नाही. तर आज माझं काही तसंच झालंय. किचनमधलं माझं सगळं काम झालंय. म्हटलं चला आता मी निवांत झाले, पण कशाचं हे बघा, दादूनं पुढच्या घरामध्ये एवढा मोठा पसारा करून ठेवला आहे. मशनीवर कपडे, त्याचे खिलोणे वगैरे सगळं काही असं टाकून ठेवलं आणि नुसतं घरामध्ये पसारा करून ठेवला होता. आता मला ते सगळं उरकून घ्यायचं होतं आणि माझं तेच चालू होतं. तो सगळा पसारा उरकून ठेवला. म्हटलं चला आता झाडून वगैरेही काढून घेते, कारण की नेहमी त्याचा कागदाचा खेळ असतो, पण ह्यावेळेस कागद वगैरे तर नाही. सगळ्या घरामध्ये त्याने कपडे असे टाकून ठेवले होते, तर मी ते सगळे व्यवस्थित लावून ठेवले आणि आता झाडून वगैरे काढलं. म्हटलं चला आता माझं काल मी भाजीवालीकडून मस्तपैकी छान कोथिंबीर घेतली होती, तिला काही मी नेसून ठेवली नव्हती, तर मला आज तेच करायचं होतं. आणि म्हटलं चला आता स्वयंपाक वगैरे तर सगळं काम झालं आहे आणि पुढच्या घरातली थोडीफार साफसफाई होती तीही झाली. आणि आता ही कोथिंबीर मला एवढी नेसून ठेवायची होती, तर मी ती ठेवत होते. आणि आमचा दादू मस्तपैकी असा टी व्ही बघत बसला होता निवांत. आणि तो एवढा निवांत बसला आहे, दीदी नाही म्हणून. नाही तर दीदी असती ना तर एवढं निवांत कधीच बसत नाही. याला एक पाहायचं असतं, तिला एक पाहायचं असतं, नेहमी यांचं असंच होतं. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.